नमस्कार मित्रांनो बऱ्याच लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार का नाही का त्यांचे हप्ते बंद झालेले याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजना मार्च व एप्रिल महिन्याची अपडेट यामध्ये असणार आहे। यामध्ये काही महिला अशा आहेत की त्यांना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। तर हप्ता मिळाला नाही तर काय करायचे आहे, सर्वात आधी तुमचे फॉर्मचे स्टेटस चेक करायचे आहे। तर पहा, तुमचा जो काही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे यामध्ये तुम्ही तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे आणि यामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये रिमार्क्स आलेला आहे का नाही, तुम्हाला यामध्ये शेअरामध्ये काय देण्यात आलेलं आहे ते चेक करायचे आहे। त्यानंतर पहा 2 नंबरला आहे डीबीटी स्टेटस। डीबीटी स्टेटस तुमच्यावाले चेक करायचे आहे, म्हणजे तुमचे जे काही बँक असेल त्या बँकेचं तुमचं काही खातं असेल ते खाते तुमचे ॲक्टिव्ह आहे की नाही, तुमचे कोणत्या बँकेला तुमचा आधार नंबर लिंक असणार आहे, तुमची डीबीटी ॲक्टिव्ह दिसते का नाही याची सविस्तर माहिती अगोदर चेक करून घ्यायची आहे। आणि यामध्ये ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि डिॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यावे लागणार आहे। त्यानंतर 3 नंबरला पहा, बँक खात्याची ई-केवायसी चेक करावी। पहा, आपल्या बँकेची केवायसी झालेली आहे की नाही हे तुम्हाला बँकेत जाऊन चेक करायचे आहे आणि यामध्ये केवायसी बाकी असेल तर तुम्हाला आपली केवायसी करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला हे राहिलेले हप्ते व पुढील हप्ते तुम्हाला यामध्ये जमा होणार। या ठिकाणी पहा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही। तर यामध्ये हप्ता न मिळण्याची सविस्तर कारणे पाहूयात। तर यामध्ये यांना हप्ता मिळणार नाही, सर्वप्रथम आहे पतीकडे 4 चाकी असेल तर हप्ता बंद होत आहे। तर पहा, तुमच्या पतीकडे 4 चाकी गाडी असेल तर यामध्ये तुमचे हप्ते बंद होणार आहे, तुम्हाला जे काही समोरचे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार नाही। त्यानंतर पहा, काही वर्षापूर्वी ITR भरला असेल तर हप्ता बंद होत आहे। पहा, काही वर्ष अगोदर जर का तुम्ही ITR भरला असेल, आता जरी नाही भरला तरी अगोदर भरलेला असेल तरी तुमचे हप्ते यामध्ये बंद होणार आहे, अशी सविस्तर यामध्ये सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर 3 नंबर पहा, वय 65 मर्यादा वर्षापेक्षा अधिक कालावधी होणे, यामध्ये सुद्धा हप्ता बंद होत आहे। काही महिलांचे 65 पेक्षा जास्त वय झालेले आहे, ई-केवायसी मध्ये अशा महिलांना बाद करण्यात आलेले आहे, अशा महिलांचे हप्ते यामध्ये बंद करण्यात आलेले आहे। त्यानंतर पहा, चुकीची कागदपत्रे दिली असतील तर हप्ता बंद होतो। ज्या लाडक्या बहिणींना अगोदर ई-केवायसी करण्याआधी जी काही कागदपत्रे दिली होती त्यावर त्यांचे हप्ते सुरू होते, परंतु ई-केवायसी दरम्यान त्यांची कागदपत्रांची पडताळणी झाली असता त्यांचे हप्ते आता हे बंद करण्यात आलेले आहे। त्यांना आता या चुकीचे कागदपत्रामुळे हप्ता हा वितरित केला जाणार नाही। तर अशा प्रकारे जे काही पात्र बहिणी असतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे। व ज्या महिलांच्या पतीकडे 4 चाकी असेल, काही महिलांनी काही वर्षापूर्वी का होईना ITR भरलेला असेल, तसेच ज्या महिलांचे वय 65 पेक्षा जास्त झाले असेल किंवा ज्यांची चुकीची कागदपत्रे अपलोड करण्यात आली असेल, अशा महिलांचे यामध्ये हप्ते बंद झालेले आहे, त्यांना यापुढेही हप्ता मिळणार नाही। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।